नमस्कार, सोनीज किचन अँड व्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। मैत्रिणींनो, मस्त असा बाहेर पाऊस चालू आहे आणि मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात स्वीट कॉर्न आता यायला लागलेले आहेत आणि स्वीट कॉर्नचे असे बरेच आपण प्रकार बनवून खाऊ शकतो। मस्त असा चाट असा बनवून खाऊ शकतो। तर आज मी तुमच्यासोबत असाच एक स्वीट कॉर्नचा चाट बनवून दाखवणार आहे, जे की झटपट असा तुम्ही मुलांना शॉर्ट ब्रेकसाठी सुद्धा देऊ शकता किंवा घरी सुद्धा पटकन असं 5-6च्या टायमिंगला जसं आपण खातो ना तशा प्रकारे इथं हे स्वीट कॉर्नचं तुम्ही चाट करून खाऊ शकता। तर चला आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी इथं मी एक स्वीट कॉर्न घेतलेलं होतं, सोलून घेतलेलं आहे। तर स्वीट कॉर्न खूप छान असं असतं, म्हणजे आपलं गावाकडचं कणीस असतं ते वेगळंच असतं। आता इथं मी एक कांदा कट करून घेतलेला आहे, मोठा असा एक टोमॅटो बारीक असा कट करून घेतलेला आहे, मुठभर अशी स्वच्छ कोथिंबीर कट करून घेतलेली आहे। आता सगळ्यात पहिले आपल्याला हे जे स्वीट कॉर्न आहे ना ते आपल्याला आता शिजवून घ्यायचं आहे, म्हणजेच बॉईल करून घ्यायचं आहे। तर बॉईल व्हायला जास्त वेळ लागत नाही, पटकन असं ते होतं। आता त्यासाठी इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता कढईमध्ये आपल्याला 1 ते 1.5 ग्लास एवढं पाणी घालून घ्यायचं आहे आणि पाणी गरम झालं की मग आपल्याला जे स्वीट कॉर्न आहे ते घालून घ्यायचं आहे। तर इथं बघू शकता मी 1.5 ग्लास एवढं पाणी घालून घेतलेलं आहे। आता हे जे स्वीट कॉर्न आहे ते आपण टाकून घ्यायचं आहे आणि छान असं फुल गॅसवरच आपल्याला मस्त असं हे उकळून येऊन द्यायचं आहे आणि छान असं शिजलं चांगले 5 ते 6 मिनिटासाठी ठेवायचं आहे। लगेचच शिजून होतं, जास्त वेळ लागत नाही शिजायला। जर का तुम्ही असा वेळ असेल ना तुम्हाला, तर अशा प्रकारे तुम्ही बॉईल करून सुद्धा फ्रीजमध्ये ठेवू शकता। ऐनवेळी तुम्ही पटकन असा चाट बनवून खाऊ शकता। इथं बघू शकता आता हे जे स्वीट कॉर्न आहे ते मी पाण्यामध्ये घालून घेतलेलं आहे। आता मस्त अशी त्याला उकळी खळखळून येऊन द्यायची आहे। जेव्हा उकळी येते ना तेव्हा लगेच त्याचा कलर चेंज होतो, जेव्हा ते चांगलं शिजतं त्यावेळेस त्याचा कलर चेंज होतो। तर बघू शकता इथं अशा प्रकारे त्याचा कलर आहे तो छान असा चेंज झालेला आहे। मस्त आपलं स्वीट कॉर्न आहे छान असं शिजलेलं आहे। तर फुल गॅसवर शिजवायचं आहे, म्हणजे पटकन असं शिजलं जातं। तुम्ही अजूनही अशा प्रकारचे चाट करून बघितले नसेल ना तर नक्कीच करून बघा, खूप छान असं टेस्ट तर लागते। आता इथं आपलं हे जे स्वीट कॉर्न आहे ते छान असं शिजलेलं आहे, तर मस्त असं झालेलं आहे। आता इथं आपण हे स्वीट कॉर्न आहे ते काढून घेऊया। तर अशा प्रकारे झाऱ्याच्या साहाय्याने आपल्याला सगळं पूर्ण जे पाणी आहे ना ते पूर्ण असं गाळून घ्यायचं आहे। पाणी जास्त घ्यायचं नाही, पाण्याचं काहीच घ्यायचं नाही, म्हणजे पूर्ण असं त्याच्यातलं पाणी निघून द्यायचं आहे। आता इथं मी पूर्ण हे स्वीट कॉर्न आहे ते असं बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। जे आपण आता साहित्य घेतलेलं आहे ते आपण ह्या स्वीट कॉर्नमध्ये घालून घेऊया। तर इथं मी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घेतलेली आहे। तुम्ही इथं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आवडत्या भाज्यासुद्धा घालू शकता, म्हणजेच बीट घालू शकता, गाजर घालू शकता, जे पण भाज्या तुम्हाला घालायचे असतील ना ते तुम्ही घालू शकता। इथं मी कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर घेतलेली आहे। आता संपूर्ण ह्याच्यामध्ये मी घालून घेते। आता ह्याच्यामध्ये काही आपल्याला स्वीट कॉर्नमध्ये अजून छान असं चाट बनवायचं आहे। चांगलं असं चाट म्हणलं की चाट मसाला, काळं मीठ हे तर आलंच आणि मस्त असं टेस्ट येण्यासाठी इथं मी काही सुके मसाले ॲड करणार आहे। तर इथं मी सगळ्यात पहिले चाट मसाला असतो तो घातलेला आहे। इथं आता चाट मसाला घालून झाल्याच्या नंतर ह्याच्यात मी जी काळी मिरी पूड असते ना ती घेतलेली आहे। हे तुम्ही मसाले घातले ना तर एकदम छान अशी टेस्ट लागते, मस्त असं चटपटीत असं हे लागतं। आता इथं मी मिरी पूड थोडं घालून घेत आहे। तर इथं मी मिरी पूड हे घरीच बनवलेली आहे, तुम्ही बाहेरची सुद्धा आणून घालू शकता। आता इथं वेळ येते काळं मीठ असतं, जे आपलं काळं मीठ असतं ते घालायचं आहे। काळ्या मिठाने पण मस्त अशी टेस्ट येते। आता काळं मीठ थोडं घातल्याच्या नंतर आपलं रेग्युलरचं जे साधं मीठ असतं घरातलं ते घालायचं आहे, ते थोडं घालायचं आहे आणि हे थोडं घालायचं आहे, जेणेकरून छान अशी टेस्ट येईल। आता इथं आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरचीचे तुकडेसुद्धा घालून घेऊ शकता। आता इथं मी अशा प्रकारे आता हे छान असं मिक्स करून घेते। तर इथं बाउल माझा छोटा असल्यामुळे छान असं मिक्स करता येत नाही, त्याच्यामुळेच आता मी एक असं मोठं ताट घेतलेलं आहे आणि ताटामध्ये सर्व आता हे मिश्रण घालून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्येच मी थोडीशी मिरची पावडर घालणार आहे। तर इथं मी हिरवी मिरची घातलेली नाही, कारण इथं हा चाट आहे तो मी लहान मुलांसाठी बनवत आहे, त्याच्यामुळे इथं मी मिरची पावडरचा वापर केलेला आहे। तर अर्धा चमचा घातलेला आहे, जास्त पण घालू नका, जास्त घातलं की तिखट होईल आणि मुलांना खाऊशी वाटणार नाही। आता ह्याच्यात अजून मस्त असं चीजी असं लागण्यासाठी इथं मी चीज घेतलेला आहे। तर चीजचं एक क्यूब घेतलेला आहे, अशा प्रकारे आता खिसणीने खिसून मी ह्याच्यामध्ये घालून घेत आहे। तर इथं तुम्ही ह्या चाटला चीज स्वीट कॉर्न चाटसुद्धा म्हणू शकता, खूप छान अशी टेस्ट लागते। तुम्ही नक्कीच अशा प्रकारचं हे करून बघा, प्लेनसुद्धा खूप छान लागतं, पण चीज घातल्यामुळे अजून त्याला छान अशी टेस्ट येते, त्याच्यामुळे नक्कीच चीज घालून बघा। आणि मुलांना म्हणलं तर चीज हे आवडतंच। आता इथं मी संपूर्ण चीज आहे ते खिसून घातलेलं आहे। आता इथं आपलं हे जे चीज स्वीट कॉर्न चाट आहे ते तयार झालेलं आहे। झटपट आपलं इथं हे चटपटीत असं चीज स्वीट कॉर्न चाट तयार झालेलं आहे। मस्त असं गरमागरम खायला खूप छान लागतं। तर चीज घातल्यामुळे गरमागरमच खायचं, मस्त असं हे लागतं। तर आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हीसुद्धा नक्की अशा प्रकारे ह्या पावसाळ्यामध्ये गरमागरम असं हे चाट करून बघा। तर व्हिडिओ
शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि असेच माझ्या चॅनल कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवीन रेसिपी बघायला भेटतील. तर चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.